मित्रांनो, तुम्ही पाहत आहात द स्पर्धा गुरु। आज आपण टीईटी परीक्षा 2015 मधील जो पेपर 1 आहे त्यामध्ये परिसर अभ्यासावरती जे 30 प्रश्न विचारलेले आहेत, या 30 प्रश्नांची अचूक उत्तर, त्यांचं स्पष्टीकरण आणि संपूर्ण आढावा आपण घेणार आहोत। मित्रांनो, मागील पेपरवरती आधारित पुढे जशा तसे प्रश्न काही वेळेला विचारले गेलेले आहेत आणि बऱ्याच वेळेला ज्या प्रश्नांचे पर्याय दिलेले आहेत त्या पर्यायांचं जे काही स्पष्टीकरण आपण पाहत असतो त्या स्पष्टीकरणावरती सुद्धा प्रश्न 6 ते 7 विचारले गेलेले आहेत। आणि म्हणून हे जे काही प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन सेट आहेत त्यामधील जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्याची उजळणी करणं, त्याचा सराव होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण या PYQ सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आज घेऊन आलेलो आहोत। 16 जानेवारी 2016 रोजी टीईटी परीक्षा 2015 संपन्न झाली। या वर्षी 2 वेळेला ही परीक्षा झालेली होती। जून 2016 मध्ये सुद्धा पुनर्परीक्षा टीईटी झालेली होती आणि या जानेवारी 16 मध्ये झालेल्या पेपरचा आज आपण विचार करतो आहोत। परिसर अभ्यास वरती आधारित प्रश्नांचा आपण विचार करतो आहोत। मित्रांनो, टीईटी परीक्षेसाठीच नव्हे तर आगामी होणाऱ्या केंद्रप्रमुख परीक्षा, एमपीएससी आयोजित विविध परीक्षा किंवा पोलीस भरती, तलाठी भरती, महानगरपालिका भरती यासारख्या सुद्धा स्पर्धा परीक्षांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत। त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा। नमस्कार मित्रांनो, मी सागर गालमे, माझ्या द स्पर्धा गुरु या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि पुढील नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका। चला तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, कमी वेळेमध्ये अधिकाधिक महत्त्वाची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, त्याच्यामुळे स्पीड तर आपण थोडा जास्त ठेवणारच आहोत, परंतु पर्यायांचं वाचन आपण करणार नाही। पर्याय ज्यावेळेस आपल्या समोर येतील ते ओव्हरलुक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, प्रश्न वाचन करत असताना तुम्ही तो ऐकल्यानंतर उत्तर देण्याचा प्रयत्न करा। नंतर अचूक उत्तर आणि स्पष्टीकरण तर आपण पाहणारच आहोत, जेणेकरून तुमचाही जे उत्तर आहे तुम्ही गेस केलेलं ते बरोबर आहे की चूक आहे हे तुमच्याही लक्षात येईल आणि लगेच तुमचाही चांगला सराव होऊन जाईल। आता सलग आपण 1 ते 30 प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 1 काय आहे? माणूस सुरुवातीच्या अर्थात प्राचीन काळात बोरून लिहिण्यासाठी खालील पर्यायांपैकी कशाचा उपयोग करीत नसे? आता लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही अनुभवी आहात, तुम्ही यापूर्वी अनेक स्पर्धा परीक्षांना सामोरे गेलेले असाल, पण आता आपण हा जो पेपर देतो आहोत याच्यासाठी आपल्याला दोनही पेपरला, पेपर 1 पेपर 2 साठी 2.5 तासांचा वेळ आहे। साधारणतः 150 मिनिटं आहे। 150 प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचंय, म्हणजे 150 प्रश्नांना 150 मिनिटं, एका प्रश्नाला 1 मिनिट आपल्याला वेळ आहे। त्याच्यामुळे वेळेचं व्यवस्थापन, नियोजन करणं हे आपल्याला अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि घाई गडबडीमध्ये कधी कधी आपल्याकडनं नसेचं असे होतं, असेचं नसे होतं किंवा होते नव्हते। बऱ्याच वेळेला आपण नव्हते नसे असं करत नाही, परंतु नसे असताना आपण सकारात्मक अर्थानं वाचतो आणि मग आपली चूक होत असते। त्याच्यामुळं हे जे शेवटचे शब्द आहेत, असे नसे, होते नव्हते, असेल नसेल, योग्य अयोग्य निवडा, चूक बरोबर निवडा, याच्याकडे आपण काळजीपूर्वक लक्ष द्या, जेणेकरून आपल्याला सिली मिस्टेक होणार नाही आणि आपला एकही हातचा मार्क जाणार नाही। सगळे अटेम्प्ट आपल्याला करायचे आहेत आणि आपल्याला एक एक प्रश्न, एक एक मार्क महत्त्वाचा आहे। जे काही क्वालिफायर आहे आपल्याला, जे ओपन आणि इतर विद्यार्थ्यांसाठी जे काही क्वालिफायर दिलेलं आहे ते आपल्याला पार करायचं आहे। त्याच्यामुळे प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्त्वाचा आहे, सिली मिस्टेक टाळायचे आहेत। प्रश्न क्रमांक 1, माणूस सुरुवातीच्या अर्थात प्राचीन काळात बोरून लिहिण्यासाठी खालील पर्यायांपैकी कशाचा उपयोग करीत नसे? कशाचा उपयोग करीत नसे? उत्तर आहे कच्च्या विटा। पर्याय क्रमांक 1, माणूस सुरुवातीच्या अर्थात प्राचीन काळात बोरून लिहिण्यासाठी कच्च्या विटांचा उपयोग करीत नसे। मग तो कशाचा उपयोग करायचा बोरून लिहिण्यासाठी? बोरू म्हणजे अर्थात त्यावेळेला एक तो पेनच होता जो शाईमध्ये बुडवून त्या ठिकाणी लेखन केलं जायचं बोरून। पपायर झाडाचं साल वापरलं जायचं पेपर म्हणून, भुर्जपत्रांचा वापर केला जायचा आणि पत्रगुच्छाचा वापर केला जायचा। आणि हे जे काही कच्च्या विटा आहेत त्याच्यावरती लेखन करण्यासाठी बोरून लेखन करण्यासाठी वापर केला जात नव्हता। आणि भुर्जपत्र तर अनेक वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात, अनेक पुराणं जी आहेत ती या भुर्जपत्रांवरतीच लिहिलेली आपल्याला पाहायला मिळतात। आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। प्रश्न क्रमांक 2, इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ कोणता? पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3, जुने। इतिहासाच्या संदर्भाने पुरा या शब्दाचा नेमका अर्थ आहे जुने। जुने हा नेमका अर्थ या शब्दाचा आहे। आता अधिक स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया। मित्रांनो, पुरा हा जो शब्द आहे ना, हा शब्द पुरा हा शब्द संस्कृत शब्द आहे। त्याचा शब्दशः
या संस्कृत शब्दाचा अर्थ होतो जुने किंवा प्राचीन, आणि म्हणून ते जुने पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. पुराण या शब्दाची उत्पत्ती मित्रांनो पुरा या संस्कृत शब्दापासून झालेली आहे, आणि पुराणमध्ये प्राचीन कथा, वंशावळी आणि ऐतिहासिक घटनांचं वर्णन असतं. पुराचा अर्थ आहे जुने, पुरावरून पुराण या शब्दाची निर्मिती झालेली आहे. पर्याय क्रमांक 4 होता बघा, परगण्यातील मोठे गाव. परगण्यातील मोठे गाव यासाठी कोणता शब्द वापरला जातो? कसबा किंवा मोकासा. परगण्यातील मोठे गाव, कसबा किंवा मोकासा. आता पुरा आणि पूर या शब्दामुळे थोडासा घोळ होऊ शकत होता. पूर कशाला म्हणतात तर तटबंदीने युक्त असलेले नगर. आता हे पूर्वीच्या काळी तटबंदी वगैरे शहरांना, नगराला असायची म्हणून त्याला पूर म्हणायचे, परंतु आजच्या काळामध्ये पूर या शब्दाचा अर्थ शहर किंवा नगर या अर्थानं घेतला जातो. पुढचा प्रश्न क्रमांक 3, मुघल काळातील राज्यकर्ते आणि कार्यकाळ लक्षात घेता योग्य कालानुक्रम दर्शविणारा पर्याय कोणता? म्हणजे कोणता सम्राट पहिल्यांदा मुघल सम्राट बनलाय आणि नंतर त्याच्यानंतर कोण, असा चढता क्रम जो आहे गादीवरती बसण्याचा, त्याप्रमाणे कालानुक्रम राज्यकर्त्यांचा, त्यांच्या कार्यकाळाचा लावायचा आहे. पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, हुमायून, अकबर, जहांगीर आणि शहाजहान. हुमायून, अकबर, जहांगीर आणि शहाजहान हा त्यांचा कारकिर्दीचा तो क्रम आहे, कालानुक्रम आहे. आता अधिक माहिती पाहूया. हुमायून मित्रांनो, या हुमायूनचा जो जीवन काळ आहे 1508 ते 1556 हा त्याची त्याचं कारकिर्द आहे. तो 1530 ते 1540 या कालावधीमध्ये मुघलांचा सम्राट बनलेला होता. 1526 सगळ्यात पहिल्यांदा बाबरानं, जो फरगना प्रांतामधला होता अफगाणिस्तानमधील, त्यानं भारतावरती, दिल्लीवरती आक्रमण केलं. त्यावेळेला पानिपत या ठिकाणी दोनही सैन्याची गाठ पडली होती. एका बाजूने होतं बाबरचं सैन्य, दुसऱ्या बाजूला होता इब्राहिम खान लोधी, आणि या दोघांच्या सैन्यामध्ये जे युद्ध झालं त्याला पहिलं पानिपतची लढाई असं म्हणलं जातं. आणि त्या लढाईमध्ये बाबराचा विजय झाला. बाबरानं भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तोफखान्याचा वापर केलेला आहे, आणि तोफखान्याचा म्हणजे आधुनिक शस्त्र होतं ते, आणि त्याच्यापुढे इब्राहिम खान लोधीचा टिकाव लागला नाही, त्याचा पराभव झाला. पुढे 1530 पर्यंत बाबर दिल्लीचा सम्राट बनला, पहिला मुघल शासक बनला. 1530 त्याचं निधन झाल्यानंतर त्याचा मुलगा हुमायून हा दिल्लीचा बादशाह बनला, मुघल सम्राट बनला. 1530 ते 1540 या कालावधीमध्ये तो मुघलांचा सम्राट होता. 1540 मध्ये घटना घडली, शेरशाह सुरीनं दिल्लीवरती आक्रमण केलं. हुमायून आणि शेरशाह सुरीच्या सैन्यामध्ये लढाई झाली, त्याच्यामध्ये हुमायूनचा पराभव झाला. हुमायून दिल्ली सोडून पळून गेला आणि तो राजपुतान्यामध्ये जाऊन राजपुतांच्या आश्रयाला त्या ठिकाणी तो राहिला. आणि मग 1540 ते 1555 या 15 वर्षांच्या कालावधीमध्ये हुमायून दिल्लीचं बादशाहपद त्यानं उपभोगलं. आणि दिल्लीच्या बादशाह पदावरती असताना शेरशाह सुरीनं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट केली, त्यांनी रुपया हे चांदीचं नाणं सुरू केलं. आणि म्हणून जे देशाचं, आपल्या भारत देशाचं, हिंदुस्थानचं जे राष्ट्रीय चलन आहे रुपया, या रुपयाचा जनक कोण, या रुपयाचा निर्माता कोण, तर शेरशाह सुरी असाही प्रश्न येऊ शकतो. म्हणून तो शेरशाह सुरी महत्वाचा. त्याच्या निधनानंतर 1555 परत हुमायून गादीवरती आला. 1555 ते 1556 ही 2 वर्ष तो गादीवरती राहिला. 56 साली त्याचं निधन झालं, आणि त्याच्या निधनानंतर त्याचा अल्पवयीन जो मुलगा आहे जलालुद्दीन, जो पुढे अकबर या नावाने ओळखला गेला, तो मोहम्मद जलालुद्दीन अर्थात अकबर, तो 1556 गादीवरती आला. त्याचा जो काही जीवन काळ आहे तो 1542 जन्म, 1605 मृत्यू, आणि 1556 ज्यावेळेस तो गादीवरती आला, सगळ्यात पहिल्यांदा त्याच वेळेला सम्राटचा जो काही शासक होता हेमचंद्र, त्या ठिकाणी त्या हिमू सोबत त्याची लढाई झाली, त्याला दुसरी पानिपतची लढाई असं म्हणतात. या लढाईमध्ये सम्राट हिमूचा पराभव झाला, त्याचं त्यामध्ये तो धारातीर्थी कोसळला. अकबराचा सैन्याचा विजय झाला आणि अकबर दिल्लीच्या गादीवरती बसला. तो मुघल सम्राट बनला 3ऱ्या क्रमांकाचा. आणि 1556 ते 1605 जवळजवळ 50 वर्ष तो दिल्लीच्या गादीवरती मुघल शासक म्हणून बसलेला होता. या कालावधीमध्ये त्यानं दिने इलाही नावाचा एक नवीन धर्म सुरू करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अकबर नामा हे त्याचं चरित्र आहे. त्याच्याच कालावधीमध्ये हल्दी घाटची सुप्रसिद्ध लढाई झालेली आहे. महाराणा प्रताप आणि सम्राट अकबराचा संघर्ष जो आहे तो याच काळामध्ये झालेला आहे.
त्याच्या निधनानंतर त्याचा जो मुलगा आहे अकबराचा जहांगीर हा मुघल बादशाह बनला, मुघल सम्राट बनला. 1569 त्याचा जन्म झालेला आहे, 1627 त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याचा जीवनकाळ 1569 ते 1627 या दरम्यान आहे. 1605 साली तो मुघलांचा सम्राट बनल्यानंतर 1627 पर्यंत तो या गादीवरती होता. त्याची जी बायको आहे तिचं नूरजहाँ हे नाव आहे. जहांगीराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान हा मुघलांचा शासक बनला, सम्राट बनला, बादशाह बनला. 1592 ते 1666 हा त्याचा जीवनकाळ आहे. 1628 जहांगीरच्या मृत्यूनंतर तो मुघल बादशाह बनला. 1658 सालापर्यंत 30 वर्ष तो मुघलांचा बादशाह होता. आणि 1658 त्याचाच मुलगा औरंगजेबानं त्या ठिकाणी बापालाच पदावरून पदच्युत केलेला आहे, नजरकैदेत टाकलेला आहे. आणि औरंगजेब स्वतः मुघलांचा सम्राट बनलेला होता 1658 ते 1707 या कालावधीमध्ये. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान हा त्यांचा कालानुक्रम आहे. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4, मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ खालील पर्यायांपैकी कोणता? तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रामचरितमानस. मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ आहे रामचरितमानस. आता इतर जे 3 ग्रंथ आहेत ते प्राचीन काळामध्ये लिहिले गेले आहेत. ते कोणी लिहिले आहेत याच्याही वरती आता एक नजर टाकूया, कारण याच्यावरतीही जोड्या जुळवायला प्रश्न येऊ शकतो. रामचरितमानस हा मध्ययुगीन कालखंडात लिहिला गेलेला ग्रंथ आहे. त्याचे रचनाकार आहेत संत तुलसीदास. आणि रामचरितमानस हे एक महाकाव्य आहे. मध्ययुगीन काळामध्ये तुलसीदासांनी ते लिहिलेलं आहे. रामचरितमानसचे रचनाकार कोण आहेत, निर्माते कोण आहेत? तर संत तुलसीदास. हे अत्यंत महत्वाचं आहे, आपल्याला हे माहिती असणं आवश्यक आहे. नाट्यशास्त्र, जे 3 पर्याय दिले होते त्याच्यावरती नजर टाकूया. नाट्यशास्त्र हा एक प्राचीन ग्रंथ आहे जो भरतमुनींनी लिहिलेला आहे. नाट्यशास्त्राचे लेखक आहेत भरतमुनी. पंचतंत्र हा सुद्धा एक प्राचीन ग्रंथ आहे जो विष्णू शर्मा यांनी लिहिलेला आहे. पंचतंत्रातील ज्या काही गोष्टी वगैरे आहेत ते आपण वाचलेलं आहे, किंवा शाळेच्या प्रत्येक शाळेमध्ये लायब्ररीमध्ये सुद्धा हे पुस्तक असतं. पंचतंत्रचे निर्माते आहेत विष्णू शर्मा. आणि अजून एक पर्याय होता अर्थशास्त्र. हाही एक प्राचीन काळातील ग्रंथ आहे, जो ग्रंथ कौटिल्य अर्थात चाणक्य यांनी, तो आचार्य चाणक्य यांनी लिहिलेला आहे अर्थशास्त्र. प्रश्न येऊ शकतो या 4ही ग्रंथ आणि त्याचे रचनाकार यांच्या जोड्या जुळवा असा प्रश्न येऊ शकतो. रामचरितमानस संत तुलसीदास, नाट्यशास्त्र भरतमुनी, पंचतंत्र विष्णू शर्मा आणि अर्थशास्त्र कौटिल्य किंवा चाणक्य. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5, सातवाहन सत्तेची राजधानी असलेले प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या कोणत्या राज्यात आहे? पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्र. सातवाहन सत्तेची राजधानी असलेलं प्रतिष्ठान हे ठिकाण सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण, जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आहे आणि जे संत एकनाथांचं जन्म ठिकाण आहे मित्रांनो. प्रतिष्ठानलाच पैठण असं म्हटलं जातं, ज्या ठिकाणी पैठणी या जगप्रसिद्ध साडीचा त्या ठिकाणी निर्माण व्हायचं आणि त्यावरूनच पुढे पैठण असं नाव त्याला पडलेलं होतं. प्रतिष्ठान पैठण, सातवाहन सत्तेची राजधानी. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते किंवा कोणती? 2 विधानं दिली आहेत मित्रांनो. आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. ब विधान आहे आदिलशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिलेली होती. तर मित्रांनो दोनही विधानं बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. दोन्हीही अ आणि ब योग्य आहे. पहिलं विधान आहे बघा, आदिलशहानं शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला होता. तुम्हाला माहिती आहे आदिल म्हणजे शहाजीराजे जे स्वराज्य संकल्पक आहेत. शहाजीराजे त्यांचे वडील मालोजीराजे भोसले आणि त्यांचे काका विठोजीराजे भोसले हे निजामशहाचे बलाढ्य मातब्बर सरदार होते. आणि मालोजीराजांचा इंदापूरच्या लढाईमध्ये निधन झाल्यानंतर विठोजीराजे भोसले यांनी काकांनी या शहाजीराजांनी शरीफजीराजांचा सांभाळ केला. पुढे शहाजीराजे हे सुद्धा एक बलाढ्य मातब्बर सरदार म्हणून ओळखले जाऊ लागले. आणि ज्या वेळेला मुघल बादशाह शहाजहाननं निजामशाहीवरती आक्रमण केलेलं होतं त्यावेळेला भातौड
भातोडीची म्हणजेच भातोडी, सध्या भातोडी जे नगर तालुक्यामधलं गाव आहे भातोडी, तर त्या भातोडी पूर्वी त्याला म्हणायचे, आता भातोडी म्हणतात, त्या भातोडी गावामध्ये जगप्रसिद्ध एक त्या काळातली प्रसिद्ध अशी लढाई झाली आणि त्यावेळेला निजामशहाच्या बाजूनं निजामशहाचा वजीर मलिक अंबर आणि शहाजीराजे हे लढत होते. शरीफजी राजे सुद्धा त्या युद्धामध्ये सहभागी होते. त्या युद्धामध्ये शरीफजी राजे धारातीर्थी पडले, शहीद झाले, परंतु शहाजीराजांना अलौकिक असं कर्तृत्व त्या ठिकाणी गाजवलं आणि शहाजहानचा पराभव केलेला होता. पुढे शहाजहाननं असं एक वाक्य बोललं होतं की उत्तर में शाहजहान और दख्खन में शहाजी, असं शहाजीराजांचं कर्तृत्व होतं. पण पुढे या विजयानंतर शहाजीराजांचा दरारा दबदबा वाढला निजामशाहच्या दरबारामध्ये आणि त्यानंतर मलिक अंबरच्या मनामध्ये शहाजीराजांच्या कर्तृत्वाबद्दल असूया निर्माण झाली. दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि शहाजीराजांना वाद नको होते म्हणून त्यांनी निजामशाही सोडली, आदिलशाहीकडे ते गेले. त्यावेळेला आदिलशहानं त्यांना सरलष्कर हा किताब दिलेला आहे. पहिलं विधान बरोबर आहे. आदिलशहानं शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली, हेही विधान बरोबर आहे. आदिलशहाकडे गेल्यानंतर सरलष्कर किताब दिला, परंतु त्याच वेळेला इकडे काय झालेलं होतं, मलिक अंबरचा मृत्यू झालेला होता, फत्ते खान गादीवरती आलेला होता. फत्ते खान हा मलिक अंबरचा मुलगा, तो निजामशहाचा वजीर झाला आणि या फत्ते खानाला निजामशाही पूर्णपणे मुघलांच्या घशामध्ये घालायची होती आणि म्हणून निजामशहाच्या आईनं शहाजीराजांना पुन्हा एकदा विनंती करून निजामशाहीकडे यायला त्या ठिकाणी विनंती केली. शहाजीराजांचं पूर्वीपासून निजामशाही त्यांचे ऋणानुबंध असल्यामुळं निजामशहाच्या आईचं त्यांनी म्हणणं ऐकलं. ते निजामशहाकडे गेले आणि परत एकदा त्यांनी निजामशहाच्या वंशामधील एका मुलाला दत्तक घेऊन त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पेमगिरी किल्ल्यावरती नव्या निजामशाहीची स्थापना केली होती. गोदावरी नदी ते नीरा नदी या दरम्यानचा प्रदेश हा या नव्या निजामशाहीचा राज्यामध्ये समाविष्ट केलेला होता आणि 1630 ते 1636 या 6 वर्षांच्या कालावधीमध्ये उत्तरेकडून मुघल बादशहाचं आक्रमण आणि दक्षिणेकडून आदिलशहाचं आक्रमण या दोनही राजसत्तांना मोठ्या धैर्यानं शहाजीराजे त्या ठिकाणी तोंड देत होते, लढत होते. परंतु 1636 ला तह झाला. तह झाल्यानंतर हे जे काही गोदावरी आणि नीरा नदीच्या मध्ये जे काही राज्य होतं नव्या निजामशाहीचं, हे मुघलांनी अर्ध आणि आदिलशहानं अर्ध वाटून घेतलं आणि शहाजीराजांची जी काही जहागिरी आहे ती आदिलशहाच्या ताब्यामध्ये गेली. पुणे आणि सुप्याची जहागिरी आदिलशहा त्या ठिकाणी शहाजीराजे सुद्धा आदिलशाहीच्या बाजूने गेले. त्याच्या अगोदर ते मुघलांकडेही गेलेले होते, परंतु काही गोष्टी लक्षात आल्यानंतर ते परत निजामशाहीमध्ये आले. त्यांनी नवी निजामशाही स्थापन केलेली होती आणि मग ह्या 6 वर्षांच्या संघर्षानंतर ते पुन्हा एकदा आदिलशहाकडे गेले आणि मग आदिलशहानं त्यांना पुणे सुपेची जहागिरी दिली. पण पुणे सुपेमध्ये न ठेवता त्यांनी कर्नाटकमध्ये नायकांचे राज्य जिंकण्याच्या मोहिमेवरती पाठवलं. त्या ठिकाणी शहाजीराजांनी पराक्रम गाजवला आणि मग ते खुश होऊन आदिलशहाचं राज्य मोठ्या प्रमाणात वाढवल्यामुळं आदिलशहानं शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती. दोनही विधानं बरोबर. प्रश्न क्रमांक 7, शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक असलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? आणि शिवरायांची हिंदवी स्वराज्याची निष्ठावंत पाईक असलेली व्यक्ती आहे पर्याय क्रमांक 1 दौलत खान. दौलत खान म्हणजेच शिवरायांच्या आरमार दलाचे प्रमुख. दौलत खान हे शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नौदलाचे प्रमुख होते आणि या दौलत खानानं स्वराज्यासाठी अनेक लढायांमध्ये पराक्रम गाजवलेला होता. ते शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मुस्लिम सरदार होते. शिवरायांनी असं काही आरमार निर्माण केलेलं होतं की त्या समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये शत्रूचं गलबत सुद्धा त्या ठिकाणी पाऊल ठेवायला, गलबत उतरायला सुद्धा घाबरत होतं. इतका दरारा शिवरायांच्या आरमाराचा होता. मध्ययुगीन काळामध्ये भारतामध्ये आरमार कोणी पहिल्यांदा सुरू केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केलं आणि म्हणून त्यांना फादर ऑफ इंडियन नेव्ही किंवा आरमार दलाचे, नौदलाचे जनक कोण तर छत्रपती शिवाजी महाराजांना जनक मानलं जातं. आणि मित्रांनो, दौलत खान हे याच आरमार दलाचे प्रमुख होते. फाजल खान जे पर्यायामध्ये आहे तो फाजल खान कोण होता तर अफजल खानाचा मुलगा होता. सलाबत खान हा आदिलशाही किंवा मुघल सरदार दोन्हीकडे या नावाचे सरदार होते. आणि दाऊद खान हा देखील मुघल सरदार होता, पण काही नोंदीनुसार निष्ठावंत मुस्लिम सरदार जो आहे महाराजांच्या सैन्यामध्ये सुद्धा होता अशी नोंद आहे. मात्र या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दौलत खान, जे आरमार दलाचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे
4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पंडितराव व न्यायाधीश. शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील पंडितराव व न्यायाधीश यांना युद्धप्रसंगी लढाई करावी लागत नसे. त्याचं कारण असं आहे मित्रांनो, पंडितराव ज्यांना राजपुरोहित किंवा दानाध्यक्ष असं म्हटलं जायचं, त्यांचं मुख्य काम धार्मिक बाबी दानधर्म पाहणे आणि धार्मिक खटले चालवणे असं त्यांचं काम होतं. त्यांना प्रशासकीय किंवा लष्करी जबाबदाऱ्या नव्हत्या, म्हणून युद्धप्रसंगी त्यांना शस्त्र हाती घेण्याचं कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं. न्यायाधीश किंवा त्यांना सरन्यायाधीश असं म्हणतात, हे स्वराज्याचे मुख्य न्यायाधीश होते. दिवाणी आणि फौजदारी गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्याय निवाडा करणं हे त्यांचं काम होतं. ते पूर्णपणे न्यायव्यवस्थेचं काम सांभाळत होते. त्याच्यामुळे ते न्यायदानाचं काम करत असल्यामुळे त्यांना सुद्धा लष्करी कसल्याही जबाबदाऱ्या नव्हत्या. शस्त्र युद्धप्रसंगी उचलण्याचं त्यांना कुठलंही बंधन नव्हतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पंडितराव आणि न्यायाधीश. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. संस्कृत पंडितांना मराठी भाषेचे महत्व सांगताना संस्कृत वाणी देचे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली या पंक्ती कुणी म्हटलेल्या आहेत? तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 संत एकनाथ. संस्कृत वाणी देचे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली या पंक्ती कोणाच्या आहेत? तर संत एकनाथांच्या आहेत. संस्कृत पंडितांना मराठी भाषेचं महत्व समजावून सांगताना त्यांनी या पंक्ती उद्गारलेल्या आहेत संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 10 आहे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले कोणते नाणे पाडण्यात आले? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांब्याची शिवराई. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती ही अक्षरे कोरलेले तांब्याची शिवराई हे नाणे पाडण्यात आलेले होते. 2 प्रकारचे नाणे पाडण्यात आलेले होते. एक तांब्याची शिवराई आणि दुसरं सोन्याचा शिवराई होन. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तांब्याची शिवराई. आता हे जे काही नाणं होतं ना मित्रांनो, हे तांब्याची शिवराई आणि सोन्याचं होन या नाण्यांच्या एका बाजूला श्री राजा शिव असं कोरलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती असे देवनागरी लिपीमधील अक्षरे कोरलेली होती. आता ही जी शिवराई जी आहे या 64 शिवराई मिळून 1 रुपया होत होता. आता रुपया तर मगाशी आपण बघितलं की शेरशाह सुरीनं तो 1540 ते 1555 या कालावधीमध्ये रुपया त्यांनी सुरू केलेला होता. तर 1 रुपयामध्ये या 64 शिवराई मिळून 1 रुपया होतो. आता आपण पाहिलं तर 100 पैशांचा मिळून 1 रुपया होतो. शिवरायांच्या काळामध्ये 64 शिवराईचा मिळून 1 रुपया होत होता. पुढचा प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 11. जिल्हा परिषद कामकाजाविषयी योग्य विधान दर्शविणारा पर्याय कोणता? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जिल्हा परिषद अध्यक्ष स्थायी समितीचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. योग्य विधान तुम्हाला ओळखायचं होतं झेडपीच्या कामकाजाविषयी आणि योग्य विधान आहे झेडपी अध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. बाकीचे पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 हे अयोग्य विधान आहेत झेडपीच्या कामकाजाविषयी. त्याच्याबद्दल आता स्पष्टीकरण पाहूया. पहिलं विधान काय होतं? जिल्हा परिषदेची सदस्य संख्या कमाल 100 असते. कमाल म्हणजे जास्तीत जास्त 100 असते. हे विधान चुकीचं आहे, कारण की महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार जिल्हा परिषदेत किमान कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 सदस्य असतात. म्हणून पहिलं विधान जे आहे 100 हे चुकीचं आहे. झेडपीची सदस्य संख्या आहे 50 ते 75. दुसरं विधान काय होतं? झेडपीच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचं वय किमान 25 वर्ष असलं पाहिजे. ते आमदारकीसाठी लागतं. हे विधान चुकीचं आहे. झेडपीसाठी 25 नाही लागत, तर पंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी 21 वर्ष किमान वय असणं आवश्यक आहे. 25 आमदारकीला पाहिजे असतं, पण विधान परिषदेच्या आमदारकीला 30 वर्ष लागतं. विधान 4 काय आहे? जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सभासद नसतात. हे चुकीचं आहे. जेवढ्या त्या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती असतात त्या पंचायत समितीचे सभापती हे झेडपीचे पदसिद्ध सदस्य असतात. ज्या वेळेला काही महत्वाच्या सभा असतात त्याच्यामध्ये निर्णय घ्यायच्या वेळेला मग ते अधिकार जे आहेत ते त्यानुसार सभेच्या प्रकारानुसार सर्वसाधारण सभा आहे, आमसभा आहे, विशेष सभा आहे त्याच्यानुसार ते ठरले जातात. परंतु सर्व जिल्ह्यातील पंचायत समित्यांचे सभापती हे झेडपीचे पदसिद्ध सदस्य असतात. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 12. भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार कोणता? सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4
घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार. भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार कोणता आहे मित्रांनो? तर घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार आहे. आता याचं स्पष्टीकरण पाहूया. हे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. कुठल्याही परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो. भारतीय राज्यघटनेतील संवैधानिक किंवा घटनात्मक उपायांचा अधिकार कलम 32 शी संबंधित हा अधिकार आहे. हा सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार मानला जातो. कलम 32 नुसार मिळालेला संवैधानिक उपायांचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेतील सर्वात महत्वाचा मूलभूत अधिकार मानला जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या अधिकाराचं वर्णन काय केलेलं आहे? या कलम 32चं वर्णन काय केलं आहे डॉक्टर बाबासाहेबांनी? भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा, हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, असं वर्णन स्वतः भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या कलम 32चं वर्णन केलेलं आहे. कलम 32चं वर्णन भारतीय संविधानाचे हृदय आणि आत्मा, हार्ट अँड सोल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. या कलम 32चं महत्व काय आहे मित्रांनो? तर याच्यामुळे अंमलबजावणीची हमी मिळते भारतीय नागरिकांना. इतर सर्व मूलभूत अधिकार केवळ कागदावर राहू नयेत, तर ते प्रत्यक्षात नागरिकांना मिळतील याची खात्री हा अधिकार देतो. कलम 32 देतं. आणि या अधिकारामुळेच मूलभूत अधिकार न्यायप्रविष्ट बनतात. जर एखाद्या अधिकाराचं पालन झालं नाही, उल्लंघन झालं, तर भारतीय नागरिक त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. हे कलम 32 मुळे हा अधिकार मिळालेला आहे. पुढचं काय महत्व आहे? न्यायालयीन संरक्षण. जर एखाद्या नागरिकाच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन झालं, तर तो नागरिक या कलमांतर्गत थेट सर्वोच्च न्यायालयामध्ये किंवा उच्च न्यायालयात दाद मागू शकतो. न्यायालयीन संरक्षण या कलम 32 मुळे भारतीय नागरिकांना मिळतं. आणि पुढचं महत्व आहे रीट जारी करणं. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय मूलभूत अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी हेबियस कॉर्पस, मॅन्डमस, प्रोहिबिशन, सर्शिओररी आणि को वॉरंटो यासारखे विशेष रीट जारी करू शकतात. थोडक्यात काय? तर हा जो अधिकार आहे कलम 32 नुसार मिळालेला घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार, हा इतर अधिकारांचे संरक्षण करणारा संरक्षक अधिकार आहे, ज्यामुळे भारतीय लोकशाहीत नागरिकांच्या हक्कांना वास्तविक अर्थ प्राप्त झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायांपैकी कोणते? उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायांपैकी कोणते? 4 पर्याय आपल्या समोर आहेत. आणि यापैकी पर्याय क्रमांक 1 जे आहे, त्रिपुराची राजधानी आगरतळा, या आगरतळामध्ये उच्च न्यायालय आहे. जे 3 पर्याय आहेत, दिसपूर, कोहिमा आणि ऐंजॉल, या ठिकाणी उच्च न्यायालय नाही किंवा उच्च न्यायालयाचं खंडपीठ सुद्धा नाही. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे मात्र उच्च न्यायालय आहे. आता मित्रांनो, आसामची राजधानी आहे दिसपूर, नागालँडची राजधानी आहे कोहिमा, मिझोरामची राजधानी आहे ऐझॉल. परंतु या तिघांचे जे काही जे उच्च न्यायालय आहे ते गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये हे 3ही राज्य येतात. आता आसामची राजधानी दिसपूर आहे, परंतु आसामच्या राजधानीमध्ये उच्च न्यायालय नसून आसाममधीलच गुवाहाटीमध्ये उच्च न्यायालय आहे. आणि याच गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये नागालँड पण येतंय आणि मिझोराम सुद्धा येतं. हे दोनही राज्य गुवाहाटी न्यायालयाच्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतात. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14. संयुक्त राष्ट्रांशी संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय पॅरिस येथे आहे? मित्रांनो, 4 पर्याय आपल्या समोर आहेत. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना अर्थात युनेस्को याचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. संयुक्त राष्ट्रांशी म्हणजे युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन जे आहे, या संयुक्त राष्ट्र संघटनेशी संलग्न असणाऱ्या युनेस्को या संघटनेचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे. मित्रांनो, तुम्ही पाहता आहात द स्पर्धा गुरु, आणि अशीच अधिकाधिक महत्त्वाची माहिती आपण या चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. असेच प्रश्न, त्यांचा आढावा आपण घेणार आहोत नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून. आणि त्यामुळे अजूनपर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. आता पाहूया जी स्पष्टीकरण आहे या प्रश्नाबाबत, ते पण पाहूया. इतर जे 3 पर्याय होते त्यांची माहिती, त्यांचं स्थापना आणि त्यांचं जे काही मुख्यालय आहे त्याबद्दल जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग IAEA, इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाचं मुख्यालय आहे ऑस्ट्रिया देशातील व्हिएन्ना या ठिकाणी. 29 जुलै 1957 रोजी या संस्थेची स्थापना झालेली आहे. अन्न व शेती संघटना FAO, फूड अँड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 1945 साली झालेली आहे. आणि या अन्न व शेती संघटनेचं मुख्यालय इटलीची राजधानी रोम या शहरामध्ये आहे. जागतिक आरोग्य संघटना WHO, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जिची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झालेली आहे. आणि म्हणून 7 एप्रिल 1949 पासून 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय स्वित्झर्लंडची
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा या शहरामध्ये आहे. आता पुढचा प्रश्न पाहूया. वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मालपुरी. मित्रांनो, वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय आहे मालपुरी. मालपुरी हे वस्त्राचा प्रकार नसून तो एक गोड पदार्थ आहे आणि बिकानेरी, चोकला आणि पुंगल हे वस्त्रांशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 16 आहे. वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचं योग्य कारण किंवा कारणे खालील पर्यायांपैकी कोणते किंवा कोणती? 2 विधानं दिली आहेत. अ आहे पृथ्वीचे परिभ्रमण, ब आहे पृथ्वीची कक्षीय गती. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. दोन्हीही अ आणि ब हे त्या ठिकाणी योग्य कारण आहे. पृथ्वीचं परिभ्रमण आणि पृथ्वीची कक्षीय गती याच्यामुळे वर्षभराच्या काळामध्ये पृथ्वीवरती वेगवेगळे ऋतू निर्माण होतात. आता स्पष्टीकरण पाहूया बघा. पृथ्वीचं जे परिभ्रमण आहे, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरता फिरता स्वतःभोवती फिरते, त्याला परिवलन म्हणतात. आणि परिवलन करता करता ती सूर्याभोवती सुद्धा फिरत असते, ज्याला परिभ्रमण म्हणतात. या गतीमुळे पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांना वर्षभरात वेगवेगळ्या प्रमाणात सूर्यप्रकाश मिळतो, ज्यामुळे ऋतू बदलतात. आता पृथ्वीची जी कक्षीय गती आहे ना, हे देखील परिभ्रमणाचं दुसरं नाव आहे. पृथ्वी एका निश्चित कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरते, ज्यामुळे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेत बदल होतो आणि ऋतू निर्माण होतात. दोनही पर्याय हे बरोबर होते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17. बैसाखी पंजाब तर ओणम. आता मित्रांनो, बैसाखी हा एक सणाचं नाव आहे. बैसाखी हा सण पंजाब या राज्यामध्ये साजरा केला जातो. तो ओणम कुठे साजरा केला जातो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ओणम केरळ या राज्यामध्ये साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 केरळ हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब खालील पर्यायांपैकी कोणती? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भाग. प्रश्न काय होता? भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यांपैकी विसंगत असणारी बाब म्हणजे 3 जे पर्याय आहेत ते पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्ये आहेत. एक मात्र जे काही बाब दिलेली आहे ती वैशिष्ट्य पश्चिम घाटाचं नाही. अशी विसंगत गोष्ट कोणती आहे? तर पर्याय क्रमांक 4 बहुतांश अग्निजन्य खडकांनी बनलेला भाग हे विसंगत आहे, म्हणून ते उत्तर आहे. आता हे जे 3 पर्याय पहिले आहेत ना, जे वैशिष्ट्य आहेत पश्चिम घाटाचे, त्याबद्दल अधिक माहिती घेऊया. अनाईमुडी हे केवळ पश्चिम घाटातीलच नाही तर दक्षिण भारतातील सुद्धा सर्वात उंच शिखर आहे. पश्चिम घाट त्यांच्या जैवविविधतेमुळे 2012 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलेला आहे. पश्चिम घाट जगातील 8 हॉटेस्ट हॉटस्पॉट पैकी एक आहेत, जेथे मोठ्या प्रमाणामध्ये जैविक विविधता आढळते. आणि हे जे काही पश्चिम घाट आहे त्यालाच आपण सह्याद्री असं सुद्धा म्हणतो. पश्चिम घाट प्रामुख्यानं प्राचीन आणि विविध प्रकारच्या खडकांनी बनलेले आहेत, ज्यात रूपांतरित खडक आणि ग्रॅनाइटचा समावेश आहे. उत्तर भागामध्ये डेक्कन ट्रॅप्सचे बेसाल्ट खडक आढळतात, पण संपूर्ण पश्चिम घाट प्रामुख्यानं अग्निजन्य खडकांनी बनलेला नाही. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शविणारा पर्याय कोणता? आणि मित्रांनो, अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग व चंद्रपूर मॅंगनीज. महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी कोणती आहे ती आपल्याला ओळखायची होती, आणि अयोग्य जोडी आहे सिंधुदुर्ग व चंद्रपूर मॅंगनीज. ही बरोबर ही अयोग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 1, 2 आणि 4 ह्या ज्या जोड्या आहेत त्या बरोबर आहेत. सिंधुदुर्ग व भंडारामध्ये लोहखनिज आढळतं, भंडारा व नागपूरमध्ये मॅंगनीज आढळतं आणि नागपूर व चंद्रपूरमध्ये लोहखनिज आढळतं. प्रश्न क्रमांक 20 आहे. राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्याचा गट दर्शविणारा पर्याय कोणता? आपल्या समोर 4 पर्याय आलेले आहेत. उत्तर आपल्या समोर येणार नाहीये, कारण की हा प्रश्न 2016 जानेवारी 2016 मध्ये विचारलेला आहे. आता 9 वर्ष होत आलेले आहेत ही टीईटी परीक्षा होऊन, आणि त्याच्यामुळे याचं जे काही उत्तर आहे ते सुद्धा आता मित्रांनो बदललेलं आहे, कारण की बऱ्याच जिल्ह्यांमध्ये आता नॅशनल हायवे निर्माण झालेले आहेत, म्हणून याचं उत्तर आपण या ठिकाणी देत नाहीये. मात्र स्पष्टीकरण आता आपण जाणून घेऊया. नांदेड जिल्ह्यामध्ये NH 61, NH 361 आणि NH 161 म्हणजे 61 जे आहेत सगळे नॅशनल हायवे या नांदेड जिल्ह्यामधून किंवा त्या भागामधून गेलेले आहेत. पुढचा जिल्हा आहे बघा लातूर, त्यामधून NH 361 हा राष्ट्रीय महामार्ग गेलाय. परभणीमधून NH 61 गेलाय. बीडमधून NH 361F आणि NH 61 गेलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामधून NH 361 आणि NH 53 गेलेला आहे. आणि आता गडचिरोली जिल्ह्यामधून सुद्धा NH 353C हा राष्ट्रीय महामार्ग गेलेला आहे. त्याच्यामुळे उत्तर आपण दिलेलं नाहीये. स्पष्टीकरणामधून आपल्याला कळतंय प्रत्येक जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे आता सध्या अस्तित्वामध्ये आहे.
प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचं वैशिष्ट्य आपल्याला निवडायचं होतं आणि अचूक वैशिष्ट्याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1, समोच्चता दर्शक रेषा या समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणं जोडणाऱ्या वास्तव रेषा आहेत. पर्याय क्रमांक 2 ते 4 हे त्याचे वैशिष्ट्य नसलेले पर्याय आहेत. समोच्चता दर्शक रेषा या नकाशावरील भूरचना आणि उंची दर्शवण्यासाठी वापरल्या जातात. पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 22, खैर, कोरपड व निंब या वनस्पती प्रामुख्याने खालील पर्यायांपैकी कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये आढळतात? पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, उष्ण प्रदेशीय काटेरी वने. खैर, कोरपड व निंब या वनस्पती प्रामुख्याने उष्ण प्रदेशीय काटेरी वनांमध्ये आढळतात. आता अधिक स्पष्टीकरण पाहूया बघा. उष्ण प्रदेशीय काटेरी वने ही वन भारतात अर्धशुष्क प्रदेशामध्ये विशेषतः वायव्य आणि मध्यम भागामध्ये आढळतात, जिथे वार्षिक पर्जन्यमान 50 सेंटीमीटर पेक्षा कमी असतं. या जंगलांमध्ये कमी पर्जन्यमानामुळे काटेरी झुडपे आणि कमी उंचीची झाडे आढळतात. उष्ण प्रदेशीय शुष्क पानझडी वने, त्याच्यामध्ये साग, साल आणि शिसव या वनांमध्ये ही झाडं असतात. उष्ण प्रदेशीय निमसधारित वनांमध्ये सुंदरी आणि आम्र या प्रकारची झाडं असतात. उष्ण प्रदेशीय आर्द्र पानझडी वन जे आहे त्याच्यामध्ये साग आणि साल या प्रकारची वृक्ष मोठ्या प्रमाणावरती आढळतात. प्रश्न क्रमांक 23, मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव स्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या? 4 पर्याय आपल्या समोर आहेत आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, औटू व पायनी. मानवी शरीरात रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्राव स्रवणाऱ्या ग्रंथी कोणत्या? पर्याय क्रमांक 2, औटू व पायनी. आणि मित्रांनो यांची नावं तुम्ही पुढे ऐकताल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल 2013ला जो पहिला टीईटीचा पेपर झालाय ना त्याच्यामध्ये एका पर्यायाच्या बाबतीमध्ये या पायनीच्या बाबतीमध्ये आपण स्पष्टीकरण पाहिलेलं आहे आणि आता हा 2016ला प्रश्न परत विचारला गेलाय. तर मानवी शरीरामध्ये रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा स्राव स्रवणाऱ्या ग्रंथी औटी व पायनी आहेत. औटी म्हणजे थायरॉइड. थायरॉइड ही जी ग्रंथी आहे ती हार्मोन तयार थायरॉइड हार्मोन तयार करते जी चयापचय क्रिया नियंत्रित करण्यास मदत करतात. पायनी म्हणजे पिनियल ही ग्रंथी मेलाटोनिन तयार करते जी झोपेच्या चक्रावरती नियंत्रण ठेवते. शरीरामधील सर्वात लहान ग्रंथी कोणती? तर पायनी मित्रांनो. पिनियल ही सर्वात लहान शरीरातली ग्रंथी आहे जी मेंदूमध्ये असते आणि ही ग्रंथी मेलाटोनिन तयार करते जी झोपेचं चक्र नियंत्रित ठेवत असते. पुढचा प्रश्न पाहूया आता. प्रश्न क्रमांक 24, हेपॅटायटिस या रोगासंबंधी असलेले योग्य विधान खालील पर्यायांपैकी कोणते? आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, विषाणूंच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह. हेपॅटायटिस ज्याला आपण कावीळ म्हणतो या रोगासंबंधी असलेले योग्य विधान आहे की विषाणूंच्या समूहामुळे यकृताचा होणारा दाह. हा जो रोग आहे याच्यामुळे हा विषाणूमुळे होतो प्रामुख्याने. यामध्ये यकृताला सूज येते किंवा दाह होतो, आग होत असते. प्रश्न क्रमांक 25, तंबाखू खाणं आणि धूम्रपान करणं यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो? 2 विधानं दिलेली आहेत. अ विधान आहे निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक ठरते. ब विधान आहे फुफ्फुसात टार जमा झाल्यामुळे कर्करोग होतो. आणि मित्रांनो दोनही विधानं बरोबर आहेत. निकोटीन जे या तंबाखूजन्य पदार्थांमध्ये निकोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं जे शरीराला घातक असतं. हे निकोटीन मेंदू आणि हृदयाला घातक आहे. फुफ्फुसामध्ये ज्या वेळेला हे धूम्रपान वगैरे केलं जातं त्याच्यामध्ये फुफ्फुसामध्ये या धूम्रपानामुळे टार जमा होतं, त्याच्यामुळे सुद्धा कर्करोग होतो. दोन्ही विधानं बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 26, खालील पर्यायांपैकी अयोग्य विधान कोणतं? 4 विधानं आहेत आणि अयोग्य विधान आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, प्रामुख्याने पक्ष्यांतील नरांमध्ये XX गुणसूत्रे आढळतात. हे अयोग्य विधान आहे. बाकीचे 3ही विधानं बरोबर आहेत. पहिलं विधान मानवी मादीमध्ये XX गुणसूत्र आढळतात हे बरोबर आहे. प्रामुख्याने तिसरं विधान प्रामुख्याने पक्ष्यांमध्ये नरांकडून येणारे गुणसूत्र संततीचे लिंग ठरविते. आणि चौथं विधान आहे फुलपाखरांच्या कीटकांच्या मादीत XY गुणसूत्र आढळतात. हे 3 योग्य विधान आहेत. पर्याय क्रमांक 2 हे मात्र अयोग्य आहे. प्रामुख्याने पक्ष्यांतील नरांमध्ये मित्रांनो ZZ गुणसूत्र असतात आणि पक्ष्यांतील माद्यांमध्ये ZW गुणसूत्र आढळतात, म्हणून हे विधान हे अयोग्य आहे. प्रश्न क्रमांक 27, दुधासारखे द्रव पदार्थ अधिक काळ टिकून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? आणि अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1, श्राव्यातीत ध्वनी. दुधासारखे द्रव पदार्थ अधिक काळ टिकून ठेवताना त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग होतो.
दुधासारखे द्रव पदार्थ अधिक काळ टिकून ठेवण्यासाठी आणि त्यातील जीवाणू मारून टाकण्यासाठी श्राव्यातील ध्वनी अर्थात अल्ट्रासॉनिक साऊंड या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न आता अजून एक त्याचं स्पष्टीकरण आहे बघा. हे जे अल्ट्रासॉनिक साऊंड हे तंत्रज्ञान आहे हे पाश्चरायझेशन प्रक्रियेला पर्याय म्हणून वापरलं जातं, ज्यामध्ये द्रव पदार्थांची गुणवत्ता आणि पौष्टिकता टिकून ठेवण्यास मदत होते. व्हिनेगर जे आहे हे एक आम्ल आहे जे चव आणि रासायनिक रचना बदलतं. फिल्ट्रेशन पद्धत ही केवळ घनकण वेगळे करते, सर्व जीवाणू मारत नाही. आणि कॅरमलायझेशन ही साखर गरम करून रंग बदलण्याची प्रक्रिया आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालील कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. 2. एक कारण आहे समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते आणि परिणाम आहे समुद्रात पोहणे सोपे असते. आणि मित्रांनो दोन्ही विधानही अयोग्य आहेत. अ आणि ब दोन्ही विधानं अयोग्य आहेत. कारण समुद्राच्या पाण्याची घनता कमी असते आणि परिणाम समुद्रात पोहणे सोपे होते. दोन्ही विधानं अयोग्य आहेत. समुद्राच्या पाण्याची घनता ही जास्त असते मित्रांनो. समुद्राच्या म्हणजे हे जे कारण आहे आणि या कारणाचा परिणाम नाही, हे विधान दोन्ही विधानं चुकीचे आहेत. समुद्राच्या पाण्याची घनता कमी नसते तर ती जास्त असते. प्रश्न क्रमांक 29. अन्न साखळीमधील द्वितीयक भक्षक प्राणी खालील पर्यायांपैकी कोणता? मित्रांनो असाच प्रश्न 2013च्या टीईटीला सुद्धा आलेला आहे आणि त्यावेळेला स्पष्टीकरणामध्ये आपण प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीयक भक्षक हे सगळी जी काही साखळी आहे ती आपण त्यावेळेला पाहिलेली होती. अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 कोल्हा. अन्न साखळीतील द्वितीयक भक्षक जो आहे तो प्राणी कोल्हा आहे. म्हणजे जे काही प्राथमिक भक्षक असतात, जे गवत वगैरे खाऊन जगत असतात, अशांना खाणारे हे द्वितीयक भक्षक असतात आणि तो कोल्हा आहे. प्रश्न क्रमांक 30. आजच्या या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. शरणवने या संकल्पनेचे वैशिष्ट्य खालील पर्यायांपैकी कोणते? तर मित्रांनो अचूक उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 4 प्राचीन काळातील महाराष्ट्रातील अभयारण्य. शरणवने या संकल्पनेचं वैशिष्ट्य आहे प्राचीन काळातील महाराष्ट्रातील अभयारण्य होती ही शरणवन. पर्याय क्रमांक 1 ते 3 हे या शरणवनांची वैशिष्ट्ये नाहीत. अधिक स्पष्टीकरण पाहूया आता. शरणवन ही संकल्पना देवराई किंवा पवित्र उपवन म्हणूनही ओळखली जाते. ही अशी वनं आहेत मित्रांनो जी सरकारऐवजी स्थानिक समाजानं परंपरेनं संरक्षित केलेली आहेत आणि त्यांना अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. या वनांना प्राचीन काळापासून संरक्षण दिलं गेलं आहे आणि ती जैवविविधतेची केंद्र आहेत. इतर पर्याय अयोग्य का आहेत? पहिला पर्याय बघा मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया. मित्रांनो मध्य प्रदेशामध्येच केवळ देवराया आढळत नाही, शरणवून आढळत नाही, तर ती संपूर्ण भारतभर आढळतात. विशेषतः महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. आपल्याला माहिती आहे की एक ज्येष्ठ अभिनेते आहेत, आपल्या मराठी भाषेमधीलच नव्हे तर इतरही भाषांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. सयाजी शिंदे. त्यांनी अनेक देवरायांची निर्मितीचा प्रकल्प हाती घेतलेला आहे. त्याला उदंड प्रतिसाद समाजाचाही लाभतोय. अनेक वृक्षांचं त्या ठिकाणी ते रोपण करतायत आणि देवरायांचं निर्माण करत आहेत. तर या देवराया पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आढळत आहेत. म्हणून पर्याय 1 जो आहे तो चुकीचा आहे. जे काही विधान 2 होतं महाराष्ट्रातील राखीव वनक्षेत्र. तर राखीव वनक्षेत्र ही शासनाच्या वन खात्याद्वारे संरक्षित असतात. शरणवने ही परंपरेनं समाजाद्वारे संरक्षित असतात. म्हणून दुसरं विधान सुद्धा चुकीचं होतं. तिसरं विधान काय होतं? शरण आलेल्या नक्षलवाद्यांना इनाम म्हणून दिलेला प्रदेश म्हणजे शरणवन. नाही मित्रांनो, शरणवन या संकल्पनेचा नक्षलवाद्यांशी कुठलाही संबंध नाही. शरण या शब्दाचा अर्थ आहे आश्रय किंवा अभय आणि अशी जी काही वन आहे त्याला शरणवन असं म्हटलं जातं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण एकूण 30 प्रश्न जे आहेत त्यांचा आढावा घेतलेला आहे. मित्रांनो या प्रश्नांमध्ये जर आपण 30 प्रश्नांचं बायफर्गेशन केलं तर इतिहासावरती साधारणतः 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. भूगोलावरती साधारणतः 9 प्रश्न विचारले गेले आहेत. 4 प्रश्न राज्यशास्त्रावरती विचारले गेले आहेत आणि विज्ञानावरती 7 प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीनं एकूण 30 प्रश्न याच्यामध्ये बघा 2014च्या पेपरचा जर विचार केला ना आपण तर 15 प्रश्न विज्ञानावरती होती आणि बाकीच्यांवरती 5 होती किंवा एखादा प्रश्न मागे पुढे होईल. परंतु या पेपरमध्ये इतिहासावरती 10 प्रश्न आहेत, भूगोलावर 9 आहेत, नंतर विज्ञानावरती 7 आहेत आणि 4 प्रश्न राज्यशास्त्रावरती साधारणतः 4 किंवा 5 प्रश्न यापूर्वीच्या सर्व पेपरला विचारले गेले आहेत. पण इतिहास, विज्ञान आणि भूगोल यांची आकडेवारी कमी जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे आता आपल्याला हे सगळेच विषय अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो अशा पद्धतीनं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती पाहिली आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तुमच्या काही प्रश्नांच्या उत्तराबाबत शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. तुमच्या शंकांचं निरसन 100% केलं जाईल. मित्रांनो हा व्हिडिओ इतरही तुमच्या मित्रांना तुमच्या इतर ग्रुप्समध्ये शेअर आवर्जून करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आत्ताच लगेच सबस्क्राईब करा.
मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर नवनवीन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळवतो आहोतच, परंतु या स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी आपल्याला सराव पेपर सोडवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे सराव पेपर तुम्हाला विनामूल्य स्वरूपामध्ये www.spardhaguru.com या माझ्या वेबसाईटवरती उपलब्ध आहेत, मोफत आहेत. आजच वेबसाईटला भेट द्या आणि ही सराव पेपर आवर्जून सोडवा. सराव केला तरच आपल्याला त्या ठिकाणी आपलं जे काही वाचन वगैरे आहे त्याचा पडताळा घेणं, आपल्याला आपली तयारी किती आहे ते आपल्याला जोखून बघता येणार आहे. आणि म्हणून सराव पेपर आवर्जून सोडवा. ज्याही पेपरची तुम्ही तयारी करत आहात त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तुम्हाला